नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता पार्थने आपली बॅग भरपूर भरलेली असते. त्या बॅगची चैनही लागत नसते. तर इकडे काव्या बॅगमध्ये कपडे भरण्यासाठी आपले कपडे घेऊन येते आणि त्याचवेळी पार्थ आता काव्याला विचारतो, काव्या, आपण दोघांनी एकच बॅग घेतली तर म्हणजे बरं होईल ना? तर काव्या सांगते, नाही या, मी सहसा बॅग कोणासोबत शेअर करत नाही. कारण कसं आहे ना, बॅगमध्ये सर्वांचेच कपडे एकत्र ठेवल्यानंतर त्या कपड्यांच्या घड्या विस्कटतात आणि मला विस्कटलेली घडी अजिबातच आवडत नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, बरं ठीक आहे, तसंही आपलं सगळंच काही आता नीट चालू आहे, त्यामुळे आता मला ना नात्याची घडी विस्कटू द्यायची आहे ना बॅगमधल्या कपड्याची. असं म्हणत आता पार्थ काव्याच्या त्या बोलण्याला होकार देतो. तर त्यानंतर आता काव्या आपले कपडे आणण्यासाठी पुन्हा एकदा बाजूला निघून जाते. तर इकडे पार्थ मात्र बॅगची चैन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु बॅग एवढी भरलेली असते की पार्थच्या बॅगची चैन लागणं अवघड झालेलं असतं. तर आता पार्थ काव्याला आवाज देतो, काव्या म्हणते, देशमुख, अहो काय झालंय? परंतु ज्यावेळी काव्या पाहते त्यावेळी पार्थ तर अक्षरशः त्या बॅगवर आपली ताकद लावून लावून बॅगची चैन लावण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता काव्या म्हणते, देशमुख, अहो काय करताय तुम्ही हे? पार्थ म्हणतो, काव्या बघा ना, बॅगची चैनच लागत नाहीये. तुम्ही एक काम करता का? तुम्ही बॅगवर बसाल का? म्हणजे तुमच्या वजनाने. आता काव्या चिडते आणि तिथे असणारी उशी घेऊन पार्थला म्हणते, काय म्हणालात? माझ्या वजनाने? काय होणार आहे माझ्या वजनाने? तर पार्थ म्हणतो, नाही नाही, मला असं म्हणायचं नाही आहे. अहो, तुम्ही जर बॅगवर बसलात तर तुमच्या मदतीने मी बॅगची चैन लावू शकतो ना, असं मला म्हणायचं होतं. काव्या म्हणते, हो का? पण देशमुख, तुम्ही नक्की एवढं बॅगमध्ये भरलं तरी काय आहे? असं म्हणत काव्या आता पार्थची बॅग उघडून पाहते. तर आता मात्र काव्याला धक्काच बसतो. काव्या पार्थला म्हणते, तुम्ही काय भरले देशमुख? ही निक पिलो आहे आणि ती प्रवासात आपल्यासोबत ठेवायची असते, ती बॅगमध्ये ठेवायची नसते. आणि ही बुक, देशमुख, अहो तुम्ही नक्की काय करताय? एवढी जाड जाड बुक का घेतली आहेत? अहो आपण पिकनिकसाठी जात आहोत, कॉन्फरन्ससाठी जात नाही आहोत. काय तुम्ही? असं म्हणत आता काव्या त्या बॅगमधील सगळी बुक बाहेर काढून ठेवते. आणि आता काव्या बॅगची चैन लावत असताना पार्थला म्हणते, देशमुख, इतक्यांदा तुम्ही प्रवास केला असेल, इतक्यांदा परदेशात गेलात, इतक्यांदा कॉन्फरन्ससाठी गेलात, मग एवढ्या वेळा तुम्ही स्वतःची बॅग स्वतःच भरत असाल ना? मग अजूनही तुम्हाला बॅग भरताच येत नाहीये का? पार्थ म्हणतो, नाही ना, कारण आत्तापर्यंत कुठल्या मुलीने मला बॅग भरण्यासाठी मदत केली नाही. ना कुठल्या माझ्या मैत्रिणीने, ना माझ्या रूममेटने, किंवा ना माझ्या. असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या थोडी लाजते. तर पार्थ म्हणतो, आज हे सगळं काही मी विस्कटून ठेवलं होतं, परंतु या सगळ्या विस्कटलेल्या वस्तूंची तुम्ही अगदी नीट घडी बसवून दिलात. खरंच थँक्यू काव्या. असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहतो. तर काव्या पार्थकडे पाहून लाजू लागते. तर त्यानंतर आता काव्या आपली बॅग आवरत असते आणि त्याचवेळी पार्थ एक जॅकेट घेऊन काव्याच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, काव्या. काव्या म्हणते, आता काय झालंय देशमुख? आता काव्या ज्यावेळी मागे येऊन पाहते त्यावेळी पार्थच्या हातामध्ये एक येल्लो कलरचं जॅकेट असतं. ते पाहून काव्या शांतच होते. आता काव्या पार्थला म्हणते, हे काय आहे? तर पार्थ म्हणतो, हे जॅकेट जीवाचं आहे, पण मी ते घेतलं होतं त्यामुळे आता ते माझं झालं. आता काव्याला आठवतं, काव्याने जीवाला हे दिलेलं गिफ्ट असतं. जीवा म्हणालेला असतो, हे मला भरपूर आवडलं आहे. आता काव्या पार्थला म्हणते, पण आता हे कशासाठी? तर पार्थ म्हणतो, आपण जिथे जाणार आहोत तिथे भरपूर थंडी असणार आहे ना, मग तुम्हाला ते छान दिसेल. असं म्हणत पार्थ आता काव्याच्या अंगावर ते जॅकेट घालणार, परंतु त्याचवेळी काव्या ते जॅकेट हातात घेते आणि म्हणू लागते, नको ना देशमुख. पार्थ म्हणतो, काय झालंय? तर काव्या म्हणते, तसंही हा रंग मला फारसा आवडत नाही आणि तसंही हे जॅकेट जन्मीजाईचं आहे ना, मग तुम्ही देऊन या. तुमच्यासाठी मी दुसरं आणेनच ना. आणि काय आहे ना, ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं. पार्थ म्हणतो, बरोबर आहे, ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं, मी आलोच. असं म्हणत पार्थ आता ते जॅकेट जीवाला देण्यासाठी निघून जातो. तर इकडे काव्या थोडी अस्वस्थ होते आणि म्हणू लागते, देशमुख, खरंच माफ करा, ज्याचं आहे त्यालाच मिळायला हवं आणि आता जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. रिलॅक्स काव्या. असं म्हणत काव्या आता स्वतःला सावरते आणि म्हणू लागते, नाही, आता पार्थ देशमुख, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवंय ते मिळणार आहे. आता भूतकाळाला कवटाळून रडायचं नाही किंवा उदास व्हायचं नाही. ज्याप्रमाणे आता मी वर्तमान स्वीकारलं आहे, जन्मीजाईशी मैत्री केली आहे
आता तशीच मला माझ्या भूतकाळासोबतही मैत्री करावी लागेल. भूतकाळातील ठसे आठवून किंवा ते समोर आल्यानंतर उदास नाही व्हायचं. आता त्यालाही सामोरं जायचं असं म्हणत काव्या आपल्या मनाचा निर्धार करते. काव्या पुढे म्हणते, आता सगळं काही नीट होणार आहे. 16 डिसेंबरची पार्टी झाली की त्यानंतर पार्थ देशमुख मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळं काही सांगणार आहे. कारण आता भूतकाळाचं ओझं मला जास्त दिवस नाही माझ्यासोबत ठेवायचं आहे. एकदा का तुम्हाला सत्य सांगितलं की त्या ओझ्यातून, त्या दडपणातून मी मुक्त होईन आणि मग माझ्या या नवीन नात्याला सुरुवात करत असताना माझ्या मनात कुठलंही गिल्ट राहणार नाही किंवा कुठलंही दडपण राहणार नाही. आता फक्त 16 डिसेंबरची पार्टी होऊ देत. मग भूतकाळाला विसरून मी माझ्या नवीन आयुष्याची, नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. असं म्हणत आता काव्याने पार्थसोबतचं नातं स्वीकारायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या ऑफिसचं काम करत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी वसू आत्या येतात. आता रम्या तिचं काम पूर्ण करते आणि म्हणू लागते, फायनली काम झालं आहे. ज्या कामासाठी थांबवलं होतं ना, ते काम तर झालं. वसू आत्या म्हणतात, लवकर संपवलं तू काम. तर त्यानंतर आता रम्या पार्थला व्हॉइस नोट पाठवत म्हणते, हाय पार्थ, उशीर झालाय म्हणून मी तुझ्या रूममध्ये आले नाही, परंतु मला जे प्रोजेक्टचं काम दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे. जे चेंजेस करायचे होते ते सर्व चेंजेस केले आहेत आणि लोगोची फायनल डिझाईन मी तुला आणि मामाला मेल केली आहे आणि जीवाला सुद्धा मी CCमध्ये ठेवलेलं आहे. मी माझं काम पूर्ण केलं आहे. मी आणि आई उद्या सकाळी पहाटेच निघणार आहोत आणि म्हणूनच मी एवढ्या उशिरा तुला व्हॉइस नोट पाठवत आहे. असं म्हणत आता रम्या पार्थला व्हॉइस नोट पाठवते आणि त्यानंतर म्हणते, झालं, सगळं काही काम पूर्ण झालं आहे आणि आता आई आपल्या कामाला आपण सुरुवात करायची आहे. कारण काही करून आपण उद्या यांच्या विरोधात पुरावे आणायचेच आहेत. आणि आई, तू अगदी बरोबर बोलतेस, उद्या आपण पहाटेच निघूयात, म्हणजे या कोणाची तोंड बघायची वेळ तरी येणार नाही. वसू आत्या म्हणतात, हो रम्या, उद्या जर आपल्या हाती खूप मोठा असा पुरावा लागला ना, तर या चौघांच्याही नात्याला सुरुंग लावता येईल. म्हणजे बघ, या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करता येईल. मग मात्र आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. असं म्हणत आता वसू आत्या आणि रम्या पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्लॅन आखत असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनीताई पार्थ, काव्या हे सगळ्यांना आवाज देऊ लागतात. मानिनीताई म्हणतात, अरे जीवा, पार्थ, काव्या, नंदिनी कुठे आहात? अरे तुमची फ्लाईट मिस होईल. आता सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर पडतात. पहिल्यांदा पार्थ आणि काव्या येतात. काव्या जीन्स टॉपमध्ये खूप सुंदर दिसत असते. मानिनीताई तिची नजर काढतात आणि म्हणतात, माझीच नजर नको लागायला. आणि तेवढ्यातच आता नंदिनीची एंट्री होते. आता मात्र मानिनीताईंना धक्काच बसतो, कारण कधी नव्हे ती नंदिनी सुद्धा जीन्स घालून आलेली असते. आता मानिनीताई दोघींकडेही पाहू लागतात आणि म्हणतात, खरंच माझ्या सुनांना माझीच नजर नको लागायला. मानिनीताई कौतुक करत म्हणतात, माझ्या सुना किती गोड दिसतायत. आणि त्याचवेळी तिथे विक्रम येतात आणि म्हणतात, दिसणारच ना, त्या सुना कोणाच्या आहेत? लेका सुना माझीच आहेत. तर आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई म्हणतात, अहो तुमचं काय असतं हो मध्ये मध्ये? मी समजू शकते की तुमची मुलं तुमच्यावर गेली आहेत, पण तुमच्या सुना त्यांच्या आईवडिलांवर गेल्या आहेत, हे विसरू नका. त्यामुळे तुम्ही सगळ्याचं क्रेडिट स्वतःलाच घेऊ नका. तर विक्रम म्हणतात, तसं नाही, परंतु सुना आता माझ्याच आहेत ना, मग त्या दिसणारच हँडसम. तर आता पार्थ म्हणतो, आई बाबा बोलतायत ते अगदी खरं आहे. आणि तसंही तुझ्या सुना का छान दिसतायत माहीत आहेत का? कारण त्या आमच्यासोबत आहेत. विक्रम म्हणतात, सही जबाब. तर जीवा सुद्धा म्हणतो, अगदी खरं बोललास तू. आता सर्वच जण खूप खुश असतात, आनंदात असतात. विक्रम म्हणतात, चला आज सुट्टी होती म्हणून किचनमध्ये गेलो, हे घ्या तुमच्यासाठी गुलाबजाम, तुम्ही सर्वांनी तोंड गोड करून घ्या. असं म्हणत विक्रम आता सर्वांना गुलाबजाम देतात. आता चौघही गुलाबजाम खाणार. तर विक्रम तेवढ्यातच म्हणतात, आता गुलाबजामने तोंड गोड करा, पण त्यानंतर तिथे, असं म्हणतात चौघांनाही ठसका लागतो. मानिनीताई विक्रमला म्हणतात, अहो काय हे, तुम्हाला ना कुठे काय बोलावं काहीच कळत नाही. अहो त्या मुलांसमोर काही बोलता का तुम्ही? आपल्या मुलांना आपलीच नजर लागायची, तुम्ही काही उगाच बोलू नका हा. तर विक्रम म्हणतात, नाही, आपली नजर लागणार नाही, ज्यांची नजर लागणार होती ना त्या दोघी तर कधीच गेल्या आहेत. आता सर्वच जण हसू लागतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं.
तर विक्रम ज्यांची नजर लागायला नको असं म्हणत असतात ती माणसं अगोदरच पहाटे आता पुरावे शोधण्यासाठी फार्म हाऊसच्या दिशेने निघालेली असतात. आता रम्या मॅप पाहूनच आता फार्म हाऊसच्या दिशेने निघालेली असतात. रम्या आणि वसू आत्या कधी एकदा फार्म हाऊसवर आपण पोचतो आणि या चौघांच्या विरोधात पुरावे शोधतो, काव्या आणि जीवाच्या अफेअरचे पुरावे शोधतो असं त्यांना झालेलं असतं आणि म्हणूनच घाईघाईने कोणाला काही कळू न देता ती फार्म हाऊसच्या दिशेने निघालेल्या असतात. तर इकडे मानिनीताई म्हणतात, बस नको त्या माणसांविषयी आता चर्चाच नको, तुम्ही जा, खूप मज्जा करा आणि खूप एन्जॉय करा. तर त्यानंतर मानिनीताई आठवण करून देत म्हणतात, अरे तुम्ही किती वेळ असं ताटकळत राहणार आहात, तुमची तिथे फ्लाईट मिस होईल. पार्थ काव्या म्हणतात, हो हो. आता जीवा म्हणतो, अगोदर तुमचे आशीर्वाद घेतो. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या सर्वच जण आता मानिनीताई आणि विक्रम यांचे आशीर्वाद घेतात आणि घाईघाईने जायला निघालेले असतात. आता मुलं ज्यावेळी ट्रिपसाठी बाहेर पडतात तर विक्रम म्हणतात, मुलं तर गेली आहेत बाहेर, आता आपण दोघंच घरात आहोत, आपण तोंड गोड करूयात. मानिनीताई म्हणतात, अहो काय हे तुमचं चाललंय. विक्रम म्हणतात, नाही नाही, गुलाबजाम खाऊन असं मला म्हणायचं होतं. असं म्हणत विक्रम मानिनीताईंना गुलाबजामुन देतात आणि त्यानंतर म्हणतात की तोंड गोड कर. आता विक्रम आणि मानिनीताई एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी खूप मज्जा मस्ती करत ट्रिपसाठी निघालेले असतात. तर त्याचवेळी काव्या म्हणते, मी तरी या ट्रिपला आपली पिकनिक ट्रिप म्हणूनच कन्सिडर करणार आहे. तर आता काव्याच्या या बोलण्यावर पार्थ म्हणू लागतो, नाही ना, आम्ही तर इथे स्टडी टूर म्हणून आलो आहे ना. असं म्हणत आता सर्वच जण हसू लागतात आणि त्याचवेळी जीवाला फोन येतो. जीवा म्हणतो, एक मिनिट हा, फोन आला आहे. असं म्हणत जीवा फोन घेतो आणि म्हणतो, हां मॅडम, काळजी करू नका, आम्ही वेळेतच पोचणार आहोत, कारण आम्ही वेळेत निघालो आहोत आणि तसंही देशमुख वेळेचे पक्के असतात, त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तर त्या मॅडम म्हणतात, सर असं नाही आहे. तर आता जीवा म्हणतो, मग तुम्ही तुमचे रूल्स सांगण्यासाठी सूचना देण्यासाठी फोन केलाय ना, पण त्याची काही गरजच नाही, कारण आमच्याकडे एक मानिनी मॅडम आहेत, त्यांनी तर सूचनांची बॅग भरूनच आम्हाला दिली आहे. तर त्यावर पार्थ म्हणतो, आणि आमच्याकडे एक विक्रम सर म्हणून आहेत, त्यांनी तर सूचनांचं पार्सलच केलं आहे. तर काव्या आणि नंदिनी यावर हसू लागतात. तर जीवा त्यांना पुढे म्हणतो, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, आम्ही वेळेत येऊ आणि तुमच्या सर्व सूचनांचं पालनही करू. तर त्या मॅडम म्हणतात, नाही सर, मला तुम्हाला काय सांगायचं आहे. तर जीवा म्हणतो, मॅडम अहो तुम्हाला काय सांगायचं आहे ते आम्हाला इथे ऐकूच येत नाही आहे, थांबा. ज्याप्रमाणे 2चे 4 हात करतात तसंच 2चे 4 नाही, 4चे 8, म्हणजेच अहो फोन स्पीकरवर ठेवतो. असं म्हणत आता जीवा फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, बोला बोला मॅडम, तुम्हाला काय सांगायचं आहे. तर मॅडम जीवा आणि सर्वांनाच म्हणू लागतात, सॉरी सर, सॉरी मॅडम, पण तुमची ही आजची ट्रिप आम्हाला कॅन्सल करावी लागत आहे. आता हे ऐकल्यानंतर चौघांनाही धक्का बसतो. जीवा म्हणतो, काय म्हणालात तुम्ही. तर त्या मॅडम म्हणतात, हो सर, सॉरी सर, पण आम्ही काहीच करू शकत नाही, कारण ज्या ठिकाणी तुम्ही तिकीट काढली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि जिथलं तुम्ही हॉटेल बुक केलं आहे तिथल्या इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली आहे आणि लोकल इलेक्शनमुळे आता तिकडचे सर्व ट्रिप कॅन्सल कराव्या लागत आहेत. लोकल इलेक्शनमुळे सगळं काही आम्हाला कॅन्सल करायला लावलं आहे, म्हणजे पॉलिटिक्स रॅली किंवा त्यांच्या सभेसाठी त्यांनी आता सर्व हॉटेलही बुक केले आहेत आणि तुम्ही जे हॉटेल बुक केलं होतं तेही त्यामध्येच येतं. तर पार्थ म्हणतो, ठीक आहे ना, आम्ही दुसरं एखादं हॉटेल बुक करू शकतोच ना. तर त्या मॅडम पार्थला म्हणतात, सॉरी सर, ते शक्य नाही आहे, कारण सर्वच हॉटेल पार्टीच्या माणसांसाठी बुक आहेत आणि साईडची कुठलीही हॉटेल तुम्हाला या इलेक्शनमुळे मिळू शकत नाहीत, कारण सर्वच आजूबाजूची हॉटेलसुद्धा बुक आहेत, तुमची तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला ही ट्रिप कॅन्सल करावी लागत आहे. सर पण काळजी करू नका, तुमचे रिफंड आम्ही लगेचच देणार आहोत. जेव्हा त्यांना म्हणतो, पुढे करावं तुमची ही टेप रेकॉर्डेड, परंतु आता आम्हाला काय पर्याय आहे तो तरी सांगा, कारण तुम्ही तर आज आमच्या सर्व प्लॅनची वाट लावून टाकली आहे. तर काव्यामध्ये नाहीतर काय, मी ज्यावेळी IAS होईन ना त्यावेळी या सगळ्या पॉलिटिक्स निर्णयांमुळे तमाम जनतेची, सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही ना याचा अगोदर विचार करेन. आता पार्थ काव्यावर हसू लागतो. तर इकडे जीवा म्हणू लागतो, पण आता काही पर्याय आहे का तुमच्याकडे. तर त्या मॅडम म्हणतात, आहे ना पर्याय सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढच्या महिन्याची बुकिंग करू शकता, कारण ते वेदर 2-3 महिने असतं, त्यामुळे पुढच्या महिन्यात जरी गेला तरी तुम्हाला तेच वेदर पाहायला मिळणार आहे. तर जीवा म्हणतो, अहो पुढच्या महिन्यात कोण कुठे असेल हे सांगता येतं का, तुम्ही आत्ताचं काहीतरी सांगा, आता आम्ही काय करणार आहोत. तर त्या मॅडम जीवाला म्हणतात, आहे ना, मी तुम्हाला लोकेशन चेंज करून देऊ शकते,
तर पार्थ त्या मॅडमना म्हणतो ठीक आहे, परंतु यासाठी किती वेळ जाईल? तर त्या मॅडम म्हणतात 2 ते 3 दिवस नक्कीच जातील. तर आता नंदिनी म्हणू लागते मॅडम असे 2-2 दिवस पुढे ढकलल्याने तसं नाही जमणार, कारण आपल्याला पार्टीही करायची आहे. जीवा म्हणतो हो ना. तर त्यानंतर नंदिनी म्हणते परंतु आत्ता. तर जीवा त्या मॅडमना म्हणतो ओ मॅडम राहू देत, या सगळ्यामध्ये तुमची तरी काही चूक नाही, आमचंच नशीब फुटकं आहे असं म्हणत जीवा फोन ठेवतो. तर त्यानंतर आता सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या मात्र फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात. आता वसू आत्या गाडीतून उतरतात आणि रम्याला म्हणू लागतात रम्या तू कॅब का बुक केलीस मला काहीच कळलं नाही. तुझ्या या कॅबमुळे माझं डोकं गरगरायला लागलंय. अगं आपली गाडीच काढायची होती ना. रम्या म्हणते आई अगं तुला माहीत आहे का, आपण गाडी नाही काढू शकलो असतो, कारण जर आपण इथे गाडी घेऊन आलो असतो तर आजूबाजूचे आपल्याला ओळखतात. आणि विसरलीस का, जर आपल्याला कोणी ओळखलं असतं तर घरी फोन केला असता, हॅलो देशमुख तुम्ही फार्म हाऊसवर आला आहात का, मग झालं घरच्यांना कळालं नसतं का, म्हणूनच मी गाडी काढली नाही. वसू आत्या म्हणतात बस पुरी. आता वसू आत्या आणि रम्या आपल्या बॅगा घेऊन जात असतात. त्याचवेळी वसू आत्यांचं लक्ष शेकोटीजवळ जातो. वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या तिथेच आपण नेहमी शेकोटी करतो ना. तर वसू आत्यांना रम्या म्हणते हो ना ग आई, अगं तुला आठवतंय का 2023च्या न्यू इयरची पार्टी करण्यासाठी आपण सर्वजण इथे आलो होतो आणि जीवाने इथेच शेकोटी पेटवली होती. तिथे त्याने खूप छान असं डेकोरेशनही केलं होतं. वसू आत्या म्हणतात हो ना आठवतंय, मग याच शेकोटीमध्ये पडला असेल का जीवा? तर रम्या म्हणते मलाही तेच वाटतंय की या शेकोटीमध्ये पडला असेल का. मग तो कसा पडला असेल, त्याच्या छातीला लागलं होतं ना, मग तो असा पडला असेल का की असा? वसू आत्या म्हणतात रम्या आता तू डेमो दाखवणार आहेस का? रम्या तू विसरलीस का आपण इथे का आलोय ते, आपण ज्या कामासाठी आलोय ते काम व्हायलाच पाहिजे. तर रम्या म्हणते की हो आपण पुरावे शोधण्यासाठी इथे आलो आहोत. तर वसू आत्या म्हणतात मग ते करूयात ना, चल शेकोटी मरू देत ती. असं म्हणत आता रम्या आणि वसू आत्या घाईघाईने पुरावे शोधण्यासाठी फार्म हाऊसच्या दिशेने निघून जातात. परंतु या घाईमध्ये दोघीही बॅगा मात्र तिथेच विसरून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जरी पार्थ काव्या जीवा नंदिनी यांची ट्रिप जरी कॅन्सल झालेली असली तरीसुद्धा सर्वजण मज्जा मस्करी करत आणि रोमॅन्टिक गाणी लावत निघालेले असतात. हळूहळू चौघांच्याही नात्याला अगदी नवीन सुरुवात झालेली असते. चौघांचंही नातं फुलू लागलेलं असतं. जीवा नंदिनीच्या जवळ येऊ लागतो. तर दुसरीकडे काव्याला ज्यावेळी ठसका लागतो त्यावेळी काव्या नंदिनीकडचं पाणी न घेता आता पार्थच्या हातातील कोल्ड्रिंकची बॉटल घेते. त्यावेळी पार्थ काव्याकडे पाहू लागतो. आता एकमेकांकडे पाहत हसत खेळत एन्जॉय करत आता चौघही ट्रिपसाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आणि रम्या ज्यावेळी फार्म हाऊसवर येतात त्यावेळी रम्या म्हणू लागते आई तू तिथे शोध, मी या साईडला शोधते. असं म्हणत आता दोघीही पुरावे शोधायला सुरुवात करतात. आता एक एक कागद एक एक फाईल सगळं काही ते पडताळून पाहतात, परंतु कुठेच त्यांना काहीच पुरावा सापडत नाही. रम्या वसू आत्यांना म्हणते आई इथे तर काहीच नाही आहे, आपण पुरावा शोधण्यासाठी आलो आहोत परंतु इथे मात्र आपल्या हाती एकही पुरावा लागलेला नाही. तर वसू आत्या म्हणतात रम्या माझे तर आत्तापासूनच गुडघे दुखायला लागले आहेत. अगं जीवाची आटापिटा करून इथपर्यंत आलोय खरं, परंतु इथे जर आपल्या हाती काही पुरावा लागला ना तरच त्याचा उपयोग आहे. रम्या म्हणते आई अगं नक्कीच काहीतरी आपल्या हाती लागेल, तू काळजी नको करूस, आपण दुसरीकडे शोधूयात. असं म्हणत रम्या आता वसू आत्यांना दुसऱ्या बाजूला घेऊन येते. रम्याला वसू आत्या म्हणतात परंतु तिकडच्या खोलीत मात्र काहीच सापडलं नाही. आणि त्याचवेळी रम्याचं लक्ष अडगळीच्या खोलीच्या दिशेने जातो. रम्या म्हणू लागते आई इथे आपली अडगळीची खोली आहे ना. वसू आत्या म्हणतात की हो. रम्या म्हणते मग आपल्याला नक्कीच तिथे काहीतरी सापडू शकतं, चल ना आपण तिथे शोधूयात. असं म्हणत रम्या आणि वसू आत्या घाईघाईने आता अडगळीच्या रूममध्ये शोधण्यासाठी जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं खूप मज्जा मस्ती करत आणि रोमॅन्टिक गाणी लावत गाडीमध्ये डान्स करत आता चौघही आपल्या फार्म हाऊसच्या दिशेने येत असतात. तर इकडे वसू आत्या आणि रम्या इथे अडगळीच्या खोलीच्या दिशेने येत असतात आणि त्याचवेळी त्यांना मांजराचा आवाज येतो. दोघेही दचकतात. रम्या म्हणू लागते अगं मांजर असेल का दचकतेस. वसू आत्या म्हणतात अचानक जर कोणाचा आवाज आला तर दचकणारच ना, आणि तसं तूही दचकली आहेस. रम्या म्हणते बरं चल चल. असं म्हणत आता दोघेही इथे अडगळीच्या खोलीत काही पुरावा सापडतो का ते पाहण्यासाठी जातात.
आता ज्यावेळी रूममध्ये एंट्री करतात त्याचवेळी रम्याचा धक्का लागतो आणि तिथे असणाऱ्या काही वस्तू खाली पडतात आणि त्यासोबत बॉलही खाली पडतो. तर आता वसू आता रम्याला म्हणतात, किती ग तू वेंदळी. परंतु बॉल ज्या दिशेने पुढे पुढे जात असतो तर रम्या सुद्धा त्या बॉलच्या मागे मागे आतमध्ये जाते. परंतु ज्यावेळी रम्या त्या ठिकाणी जाते त्यावेळी रम्याला धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात, अगं हा तर काव्याचा फोटो आहे ना, असं म्हणत तो रम्याला घ्यायला सांगतात. आता तो फक्त काव्याचा फोटो नसतो तर त्यासोबत जीवाचाही फोटो असतो. आता त्यांना भक्कम असा पुरावा सापडलेला असतो. वसू आत्या म्हणतात, म्हणजे पुरावे इथेच सापडू शकतात का? रम्या म्हणते, हो आई, मला तरी वाटते की पुरावे इथेच सापडतील. वसू आत्या म्हणतात, मग त्या बॅगमध्ये बघ ना. आता रम्या ती बॅग पाहते परंतु तिथे असणाऱ्या बॅगमध्ये सर्व कपडेच असतात. त्यामुळे आता रम्याला वसू आत्या म्हणतात, अगं ते सगळे काही कपडे आहेत पण तिथे सगळे फोटो दिसत आहेत, बघ ना. आता रम्या पाहते तर तिथे भरपूर सारे फोटो असतात. आता एक एक फोटो घेऊन वसू आत्या पाहू लागतात. तिथे आता सर्वच काव्या आणि जीवाच्या अफेअरचे फोटो सापडतात. त्यांच्या नात्याचे पुरावे त्यांना मिळालेले असतात. वसू आत्या म्हणू लागतात, बाप रे, सर्व पुरावे तर इथेच मिळाले आहेत. आता मात्र दोघींच्याही पायाखालची जमीन सरकते. दोघींनाही धक्का बसतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी इकडे मानिनीताई शांतपणे गाणी ऐकत फ्रुट्स एन्जॉय करत असतात आणि त्याचवेळी आशाताई येतात आणि त्यांना विचारतात, वहिनी आज जेवणात काय बनवायचं आहे? तर मानिनीताई म्हणतात, काहीही नको, कारण आपण घरी दोघीच आहोत. आपण एक काम करूयात का, आपण बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करूयात. तुला चायनीज आवडतं ना, मग आपण चायनीज ऑर्डर करू आणि एन्जॉय करू. आणि हो, चायनीज खाता खाता आपण एक मराठी वेब सिरीजही बघू, ती खूप छान वेब सिरीज आहे. तर आता आशाताई म्हणू लागतात, बरं ठीक आहे, माझी जी काही कामं आहेत ते मी आवरून घेते, तर त्यानंतर आपण वेब सिरीज पाहू. असं म्हणत आशाताई आता मानिनीताईंना म्हणतात, परंतु वहिनी आपले बाकीचे कुठपर्यंत पोहोचले आहेत? आता मानिनीताई मोबाईल पाहतात आणि म्हणतात, 3 तास तर झाले आहेत, म्हणजे बेंगलोर एअरपोर्टला नक्कीच पोहोचले असतील. थांब मी फोन करते. असं म्हणत आता मानिनीताई जीवाला फोन करतात. तर इकडे मुलं एन्जॉय करत असतात. त्याचवेळी जीवा म्हणतो, आईचा फोन आला आहे. आता जीवा फोन उचलताच व आता मानिनीताई म्हणतात, काय रे लबाडा, अरे बाहेर फिरायला गेलात आणि आईला विसरूनच गेलात. अरे 3 तास झालेत, तुमचा कोणाचाच फोन आला नाहीये. मग काय एअरपोर्टला पोहोचलाच असाल ना? काय खाल्लं तुम्ही एअरपोर्टला? आणि हो, मी तुमच्या त्या सोशल मीडियावर वगैरे नाही आहे हां, त्यामुळे तुमचे जे काही फोटो असतील ना ते डॅशिंग देशमुख या ग्रुपवर पाठवायचे आहेत. आणि हो, एअरपोर्टला फोटो काढलेच असतील ना, ते तर तुम्ही पाठवलेच नाहीत. तुम्ही तर आईला विसरूनच गेलात रे जीवा. परंतु बायकोसोबत फ्लाईटमध्ये बसल्यानंतर असं आकाश पाहायला मज्जा आली असेल ना. तर आता जीवा म्हणू लागतो, तू जरा आकाशातून खाली उतरशील का? खूप मोठा लोचा झाला आहे. आता मात्र मानिनीताईंना धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्याला कळालेलं असतं की सर्वजण इथेच येत आहेत. रम्या वसू आत्यांना म्हणू लागते, आई त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि सर्वजण इथेच येत आहेत. वसू आत्या म्हणतात, अरे देवा, आपल्या बॅगा तर खालीच राहिल्यात, जा अगोदर घेऊन ये. आता रम्या बॅगा आणण्यासाठी जाते आणि त्याच वेळी सर्वजण तिथे आलेले असतात. परंतु रम्या बॅगा घेऊन वरती येते आणि ज्यावेळी सर्वजण गाडीतून उतरत असतात त्याचवेळी जीवाने अडगळीच्या खोलीकडे पाहिलेलं असतं की त्याला लाईट दिसलेली असते. जीवा म्हणू लागतो, अडगळीच्या खोलीच्या दिशेने अशा टॉर्च का दिसत आहेत? तर ज्यावेळी जीवाने आतमध्ये येतात तर त्याचवेळी इकडे रम्या आणि वसू आत्या सर्व पुरावे बॅगमध्ये भरत असतात. तर जीवा आता अडगळीच्या खोलीच्या दिशेने येत असतो. तर नंदिनी आवाज देत म्हणते, जीवा. तर जीवा म्हणतो, आलोच 2 मिनिटात. असं म्हणत जीवा आता अडगळीच्या खोलीच्या दिशेने येतो. आता जीवा वसू आत्या आणि रम्या यांना रंगेहात पकडेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.